नमस्कार, मी सारिका पोळे, निजम सर्टिफाइड रिसर्च अनालिस्ट. वेलकम करते तुमचं आपल्या ह्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये. मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो खूप खास आणि खूप महत्वाचा आहे सर्वांसाठी. सो सगळ्यात अगोदर व्हिडिओला टॉपिक चालू करण्या अगोदर हा जो व्हिडिओ आहे याच्यातली जी सर्व माहिती आहे ती एक एज्युकेशनल पर्पज आहे. सो माहिती बघा, त्याला आपण अभ्यास करून मग इम्प्लिमेंट करायचे आहे. ठीक आहे. सो जसं तुम्ही टायटल वाचलं असेल किंवा मग तुम्ही थंबनेल बघितलं असेल, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की स्विंग ट्रेडिंग मधून आपण महिन्याला किंवा आठवड्याला 8 ते 10% पेक्षा जवळ किंवा याच्याही पेक्षा जास्त कसे अर्न करू शकतो याची माहिती आज आपण या व्हिडिओत बघणार आहोत. ठीक आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करा आणि नक्की कमेंट सुद्धा करा. ठीक आहे. सो सगळ्यात अगोदर आपण स्विंग ट्रेडिंग म्हणजे काय आहे. आता स्विंग ट्रेडिंग ही जी असते ती एक इंट्राडे ट्रेडिंग पण नसते आणि लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट पण नसते. आपण जर ट्रेडिंगचे प्रकार बघितले, एक असतो इंट्राडे ट्रेडिंग, ज्यामध्ये पूर्ण दिवसभर आपण मार्केट बघतो आणि त्या मार्केटमध्ये काम करतो. राईट. सो आपण ट्रेडिंग म्हणजे नॉर्मली इंट्राडेला जास्त म्हटलं जातं. दुसरं असते लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट. राईट. इन्व्हेस्टमेंट म्हणजे एक भविष्यासाठी सेक्युअर गुंतवणूक असते. पण याच्यामध्ये येते स्विंग ट्रेडिंग, जी सगळ्यात बेस्ट असते. इंट्राडे पण नाही आणि लॉंग टर्म म्हणजे एक तर आपल्याला लगेच एका दिवसात बाय सेल पण नाही करायचे आणि लगेच आपल्याला 2-3 वर्ष होल्ड पण नाही करायचे. सो याच्या मधली जी इन्व्हेस्टमेंट असते ती असते स्विंग ट्रेडिंग इन्व्हेस्टमेंट. राईट. सो या ज्या ट्रेडिंग मध्ये आपण काय करत असतो, स्विंग ट्रेडिंग मध्ये मिनिमम असा होल्डिंग पिरियड बिलकुल ठरलेला नाहीये, फिक्स बिलकुल नाहीये. नॉर्मली आपण जो स्टॉक बाय करतो, स्टॉक बाय केल्यानंतर त्याला होल्ड करतो फॉर 2 days मिनिमम टू 15 days और 1 month, नियर अबाउट 1 month. याला पण आपण स्विंग ट्रेडिंग म्हणणार. 2 महिने ठेवला तरी स्विंग ट्रेडिंग होणार. याच्यामध्ये खूप प्रकार आहेत. जसं आता आपले जर हे बघितलं तर आपण काही स्टॉक हे 2 ते 3 दिवसात मुवमेंट देणारे असतात आणि काही स्टॉक 8 ते 15 दिवसात मुवमेंट देणारे असतात. प्रत्येक स्टॉकच्या अनालिसिस नुसार आपण त्याचा एक होल्डिंग पिरियड काढत असतो. राईट. पण शेवटी तो स्टॉक किती दिवसात मूव्ह होईल तो त्या स्टॉकवरच पूर्णतः डिपेंड असतं. त्याला स्टॉक कधी पण वर होऊ शकतो. पण नॉर्मली आपला एक पिरियड आपण हे केलेला असतो की मला 2-3 दिवस होल्ड करायचे कमीत कमी. त्यानंतर कोणी म्हणेल मला 15 दिवस होल्ड करायचंय, कोणी कोणी 1-1 महिना होल्ड करतात. ठीक आहे. सो ही झाली नॉर्मल स्विंग ट्रेडिंग. याच्यात शेअर बाय करायचा, 2-3 दिवस होल्ड करायचं की म्हणजे जोपर्यंत टार्गेट भेटेल तोपर्यंत. राईट. परंतु नॉर्मली हे त्याचा टाइम पिरियड असेल. आता याच्यामध्ये जर समजा आपण एक स्टॉक घेतला आणि तो जर आजच्या आजच प्रॉफिट दिला 5%, 10%, तर त्याला आपण त्याच दिवशी बुक करणार, पण तो इंट्राडे ट्रेड होणार. तर आपण घेतला होता स्विंग पर्पज, आपल्याला आपलं टार्गेट पाहिजे ते 2 दिवसात भेटो की 8 दिवसात, है ना. सो या प्रकारे. आणि ही जी ट्रेडिंग आहे स्विंग ट्रेडिंग, ही कोणीही करू शकतं, म्हणजे ज्यांना याचं थोडंफार नॉलेज असेल त्यांनी. स्टॉक घ्यायचा आहे आणि स्टॉक मध्ये जे आहे आपण, म्हणजे तुम्ही जॉब करत असाल तरी स्विंग ट्रेडिंग करू शकता, स्टुडंट असाल तरी स्विंग ट्रेडिंग करू शकता. एक पॅसिव्ह इन्कम बनेल. ओके. याच्यामध्ये पर्सेंटेजला खूप जास्त महत्व आहे. सो स्विंग ट्रेडिंग हे कोणीही करू शकतं, जॉब करणारे, नंतर हाऊस वाईफ, ओके, त्याच्यानंतर कुणीही, जसं आता याच्यामध्ये कुणीही येतं, फक्त 18+. सो या प्रकारे आपण इथे काम करू शकतो. ठीक आहे. त्यानंतर सगळ्यात बेस्ट रिटायर्ड पर्सन, ते पण करू शकतात. बसल्या जागी थोडासा 10-15 मिनिटं वेळ द्यायचंय आणि आपण याच्यामध्ये ट्रेड करू शकता. महिन्याला काहीतरी बँकेपेक्षा तर जास्त कधी पण आपण अर्न करणार आहोत स्विंग ट्रेडिंग मधून. ठीक आहे. सो हे झालं स्विंग ट्रेडिंगचं बेसिक. आता स्विंग ट्रेडिंग आपल्याला समजा मंथली किंवा वीकली काढायचंय. नॉर्मली बघा की सगळ्यात अगोदर आपण जर आपले स्टॉक बघितले, ठीक आहे, आपण आपल्या व्हिडिओमध्ये, जसं तुम्ही जर समजा आपल्या रेग्युलर व्ह्युअर असाल आपल्या चॅनलचे, तर तुम्हाला माहितीये की मागचे जे स्टॉक आहे डिसेंबर मध्ये दिलेले, हे डिसेंबरचे IRM एनर्जी SL हिट झालेला होता, तरमत झालं, स्टार झालं. ठीक आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण बघितलं वीक मधून
2 ते 3 व्हिडिओ मध्ये आपण स्टॉक देत असतो. सो याच्यामध्ये बघा 14 डिसेंबरला आर सिस्टीम, 18 डिसेंबरला सूर्यरोशनी, असे हे स्टॉक व्हिडिओ मध्ये दिलेले आहेत आणि प्रत्येकाचं रिटर्न बघा 5% वर आहे. ओके, 5% हे सहज रिटर्न आपल्याला 8 दिवसाच्या आत भेटू शकतं. पण यासाठी तुमचं स्वतःचं नॉलेज सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. नाहीतर काही म्हणतील 5% 8 दिवसाला भेटत आहे म्हणजे हे तर खूप चांगले, बँक तर एका वर्षाला देते, म्हणजे 6-7% वर्षाला देते, है ना. पण असं नाही, याच्यामध्ये जर तुम्ही स्वतः स्टडी केला तर 5% नाही 10-15% पण आठवड्याला काढू शकता. ठीक आहे. सो या प्रकारे त्यानंतर हे जे स्टॉक आपण बघितले व्हिडिओचे होते, त्यानंतर आपली कम्युनिटी आहे, त्याचे पण स्टॉक तुम्हाला रिझल्ट दिसतील. याच्यासाठी आपला फ्री टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. ठीक आहे. सो SP स्विंग ट्रेडर हा जो आपला टेलिग्राम आहे जॉईन करून घ्या, ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये भेटेल. किंवा बरेच जण म्हणतात की मॅम लिंक वर्क होत नाहीये, त्यासाठी तुम्ही आपल्या टेलिग्रामवर @SP स्विंग ट्रेडर हे सर्च करू शकता, म्हणजे हा ग्रुप तुम्हाला भेटेल. त्यानंतर याचा लोगो वगैरे त्यानंतर मेंबर्स बघून चेक करा. ठीक आहे. सो हा जो ग्रुप आहे आपला फ्री ग्रुप आहे, याला नक्की जॉईन करा. आता आपल्या मेन टॉपिक कडे जाऊया, की सपोज आता याचा मेन आहे की आपण कमीत कमी जर आपल्याला थोडाफार फायदा हवा असेल तर आपण 30,000 पासून चालू करू शकतो. तसं जेवढं जास्त कॅपिटल असेल तेवढं बेटर असेल, कारण त्याच्या पर्सेंटेज मध्ये आपल्याला रिटर्न भेटेल. पण कमीत कमी एक स्टार्टिंग अमाऊंट स्विंग ट्रेडिंग साठी 25 ते 30,000 बेटर असेल स्टार्टिंग अमाऊंट. ठीक आहे. आता 30,000 आहे, याला काय करू शकता, आता तुम्ही कसे स्टॉक घेता, किती दिवसाचे होल्ड असेल त्याच्यानुसार ठरेल. कधी याला तुम्ही एका स्टॉक मध्ये सगळं कॅपिटल लावू शकता किंवा यालाच तुम्ही 2 स्टॉक मध्ये टाकू शकता. आपण जर समजा 2 स्टॉक मध्ये टाकलं, कारण आपलं कितीही कॅपिटल असो कमीत कमी 2 स्टॉक मध्ये आपण इन्व्हेस्ट करतो. सो 2 मध्ये टाकलं, आठवड्याला आपल्याला 5% भेटले असं आपण धरूया. तसं तर 2-3 दिवसात भेटू शकतात, पण एका वीक मध्ये. ओके. सो 5-5% 2 स्टॉक घेतले तरी टोटल 5% होतात. आता एक स्टॉक 3% देईल तर एक स्टॉक 8% देऊ शकतो, पण एक ऍव्हरेज धरलं. ठीक आहे. आणि हा पहिला आठवडा, दुसऱ्या आठवड्यात पण 5% झाले, तिसरा आठवडा समजा आपला -5% गेला, म्हणजे कारण एका आठवड्यात समजा लॉस झाला तर मग तो 5%, राईट. त्याच्यानंतर जो चौथा आठवडा आहे तो जो असेल तो सुद्धा 5% प्लस असेल म्हणा, पण तो जर मायनस गेला आपलं नुकसान नाही होणार पण फायदा पण नाही होणार, राईट. पण तो जर प्लस गेला, आपली जर अॅक्युरसी 70-80% असेल तर याच्यामध्ये एक मायनस आणि बाकी प्लस जातील. सो या प्रकारे जर तुम्ही केला ट्रेड आठवड्याला केलं तर यामध्ये तुम्हाला 10%च्या जवळ फायदा होतोय. आणि सगळ्यात मेन, आपल्याला बाहेर कुठेही गेलं 3%च्या वर कुठेच मंथली आपल्याला रिटर्न भेटणार नाही. आपण कुठे इंटरेस्टवर पैसे दिले लोन म्हणून तरी पण तिथे 2% 3%चं आपल्याला व्याज भेटतं. पण इथे जर तुम्हाला महिन्याला 5% जरी सेफ भेटले है ना, तरी पण इथे बेस्ट आहे. सो फक्त इथे आपण रिस्क रिवॉर्ड फॉलो केला पाहिजे, रिस्क मॅनेजमेंट केली पाहिजे त्याच्यानुसार. नाहीतर अंदाजा कोणताही स्टॉक घेतला तर याच्यात 10% नाही 1% सुद्धा भेटणार नाही, उलट आपले 10% मायनस होऊ शकतात, राईट. कारण शेवटी शेअर मार्केट आहे आणि मार्केटचा डाटा बघितला तर 90 ते 95% फेल असतात. पण स्विंग ट्रेडिंग मध्ये आपण एवढे चान्सेस नसतात लॉसचे. ठीक आहे. पण ते सुद्धा अभ्यास करून केलं तर. सो त्यासाठी स्विंग ट्रेडिंग मध्ये तुम्ही काढू शकता महिन्याला कमीत कमी 7% to 10%, 15%. ठीक आहे. सो त्यासाठी एक तर आपल्या चॅनलला फॉलो करा, त्यानंतर आपला टेलिग्राम सुद्धा जॉईन करा. आणि स्विंग ट्रेडिंग शिकून केलात अजून बेटर होईल, 10-15% पण महिन्याला काढू शकता. स्विंग ट्रेडिंग क्लास बद्दल डिटेल पाहिजे असेल, ओके, तर त्यासाठी आपला टेलिग्रामच जॉईन करा, तिथे तुम्हाला क्लासची पण डिटेल्स भेटेल जेव्हा बॅच चालू असेल तेव्हा. ठीक आहे मित्रांनो. सो यामध्ये तुम्ही 30,000 पासून कसे चालू कराल, समजा ह्या आठवड्यात 2 स्टॉक मध्ये 15-15,000 टाकले किंवा क्वांटिटी सेम टाकली, तर 15 मध्ये किती स्टॉक येतील त्याच्यानुसार. मग एका स्टॉक मध्ये प्रॉफिट झाला, तेच पैसे 15,000 दुसऱ्या स्टॉक मध्ये टाकायचे, तो स्टॉक मध्ये प्रॉफिट झाला तिसऱ्या स्टॉक मध्ये. या प्रकारे आपण त्याला 3-4 दिवसानंतर बदलू शकतो. आणि एकदा सकाळी स्टॉक घेतला 10च्या दरम्यान सकाळी, तर मग जेव्हा टार्गेट भेटेल टार्गेट लावून ठेवू शकता, स्टॉप लॉस पण लावून ठेवू शकता. ठीक आहे. आणि जर तुम्हाला एक 10-15 मिनिटं मार्केटमध्ये भेटले
तर मग डायरेक्टली जाऊन सुद्धा एसएल टार्गेट तुम्ही एक्झिट करू शकता. सो 2 स्टॉक मध्ये यूज करा. त्याच्यानुसार 30,000 एक स्टार्टिंग अमाऊंट सांगितली. तुमचं कॅपिटल 1 लाख असेल तर त्याला 3 स्टॉक मध्ये इन्व्हेस्ट करा किंवा कमीत कमी 2 स्टॉक मध्ये इन्व्हेस्ट करा. ठीक आहे. सो या प्रकारे जास्त कॅपिटल असेल मग काय करायचं, मंथली ठेवायचं की एक स्टॉक घेतला आपण, 15-20 दिवस होल्डिंग असेल, टार्गेट 10%च्या जवळ असेल महिन्याभराचं आणि त्याचा 5%च्या जवळ असेल. सो या प्रकारे आपण किती होल्डिंग करतोय त्याच्यानुसार पण टार्गेट असेल ठरलेलं असतं. ओके. सो या प्रकारे तुम्ही स्विंग ट्रेडिंग चालू करू शकता 30,000 पासून. अजून काही डिटेल हवी असेल तर त्यासाठी आपल्याला डायरेक्टली आपला आधी ग्रुप जॉईन करा, म्हणजे तुम्हाला तिथे सर्व डिटेल्स भेटेल. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांना, आपल्या सर्वांना, त्यांना सुद्धा ह्या व्हिडिओची लिंक शेअर करा, म्हणजे त्यांना सुद्धा, ते सुद्धा स्विंग ट्रेडिंग करून मंथली पर्सेंटेज मध्ये अर्न करू शकतात. अजून काही माहिती हवी असेल तर या व्हिडिओच्या खाली कमेंट करा, प्लस टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. सो धन्यवाद मित्रांनो. या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटू लवकरच अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय अँड टेक केअर.